पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत। त्यातच त्यांनी आता शासन भिकारी असल्याचं विधान केल्याने पुन्हा वादात अडकले आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यातील कोणीही निवेदन करावं। त्या क्षणी न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे मी माझा राजीनामा सादर करेन असं जाहीर केलं आहे। या सर्व घडामोडी दरम्यान रोहित पवार यांनी अजित पवारांनी कृषी मंत्रीपद घ्यावं अशी मागणी केली आहे। रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्यांकडे असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याची जबाबदारी सांभाळावी असं मत मांडलं आहे। सध्या राज्याचं अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे आहे। रोहित पवारांनी अजित पवारांकडे पद सोपवण्याची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। सीबीआय, सीआयडी एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्त्वाची चर्चा सुरू असताना कृषी मंत्री पत्ते खेळत होते हे सत्य बदलणार नाही। त्यामुळे बेलगाम कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे हे कळत नाही। राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनेचा उद्रेक होणार नाही इतकी नसावी असा सल्ला त्यांनी दिला आहे। महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडे असणे गरजेचे असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याची जबाबदारी सांभाळावी हेच शेतकऱ्यांचं हिताचं ठरेल असं मत त्यांनी मांडलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।